मध्ये जाऊन मजल मारेल याकडे सगळ्यांचं लक्ष. जे कोणी प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून KTCच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत असतील त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. ड्रोनच्या माध्यमातून आपण ही क्षणचित्र बघू शकता. सुंदर अशी खेळपट्टी, अगदी टणक खेळपट्टी बनवली आहे. जी स्पर्धा भरली होती SPL शेलू प्रीमियर लीग, या SPLच्या माध्यमातून ओम साई मित्रमंडळ शेळू यांच्या माध्यमातून हे क्रीडांगण बनवलं गेलं. भरपूर सारी मेहनत घेऊन अनिकेत भगत, साहिल, निहाल त्यांची संपूर्ण टीम, अभय खारीक, सतीश खारीक यांनी प्रचंड मेहनत घेतली. सगळ्यांची नावं मला घेता येणार नाहीत, परंतु संपूर्ण ओम साई मित्रमंडळ यांनी सजवलेलं हे क्रीडांगण शिवाजी शेठ खारीक क्रीडांगण, आणि या क्रीडांगणाची आपण दृश्य पाहू शकता. KTCचं खूप खूप कौतुक असेल ज्या पद्धतीने आपण ड्रोनच्या माध्यमातून क्वालिटी क्लॅरिटी दिली आहे. जर आपण सगळे संघ आयोजन बघत असाल तर विनंती असेल की पुढच्या 3 दिवसामध्ये आपण सगळ्यांनी वेळेत उपस्थित राहायचं आहे, कारण आयोजन कडक आणि कारवाई बेधडक. मॅचला होईल सुरुवात. 3 ओव्हरचा असेल सामना. नाणेफेक जिंकली आहे धामोते संघाने, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी कोल्हारे संघाला. गेम ऑन. पहिलाच बॉल. गोलंदाज नितीन तयार. वेगवान चेंडू होता आज, मात्र प्रभावित केलं नितीनने अगदी आपल्या गोलंदाजीने. वेगाने चेंडू हाताळतोय. पहिला चेंडू आलाय डॉट. काटे की टक्कर, बिग फाइट, महामुकाबला. ऋतिक आणि संभाजी अशी जोडी आहे कोल्हारे संघाकडून. पहिलाच बॉलर निर्धाव. दुसरा चेंडू फटका चांगला आहे. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल नाहीये, थांबवलाय. स्पष्ट नकार दिलाय. कदाचित जर व्यवस्थित कॉलिंग असती, चांगली रनिंग बिटवीन असती तर 2 धावा कंप्लीट झाल्या असता, परंतु ह्या चेंडूवर मिळते ती 1 धाव. 3 ओव्हरची मॅच आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं आणि अंतिम षटक. फक्त 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. एक लॉंग ऑफला उभा आहे आणि एक डीप मिड विकेटला उभा आहे. चक्रव्यूह रचलं गेलंय. नितीन एक चांगला गोलंदाज आहे, परंतु प्रभावित केलंय आज कल्पेशने देखील. नितीन आणि कल्पेशची जोडी म्हणजे धामोते संघाची साठी अत्यंत महत्वाची आहे. पुढचा बॉल. टप्पा पडल्यावर चेंडू लगेचच उसळी घेतो आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन उसळतो. पहिला चेंडू देखील निर्धाव होता. त्याच्यानंतर 1 धाव आली आणि आता आलेला आणखीन एक डॉट बॉल. 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. जबरदस्त सुरुवात केली आहे नितीनने आपल्या संघासाठी. त्याला माहिती आहे हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. डू ऑर डाय. आणखीन एक अगदी कॉपी पेस्ट केलाय. याच दरम्यान रमणजी डांगरे साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. धामोते संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयांचं पारितोषिक. जबरदस्त भेदक गोलंदाजी सुरू आहे. आणखीन एक डॉट बॉल. जणू काही हा खेळ सुरू आहे विकेट किपर आणि गोलंदाजाच्या मध्ये. बाकीचे 9 खेळाडू फक्त टाळ्या वाजवत आहेत. जागेवर उभं करून ठेवलंय फलंदाज संभाजीला. संभाजी आणि ऋतिक आहे. ऋतिक 3 चेंडू निर्धाव खेळलाय. संभाजीच्या बॅटमधून 1 धाव आली आहे. 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि फक्त 1 धाव फलकावर. लास्ट बॉल. आणखीन एक स्विंग आणि मिस. काय गोलंदाजी केली नितीनने. मगाशीच मला संदीपजी गायकवाड सरांनी सांगितलं होतं की नितीनने प्रभावित केलं होतं नाबाद नाईट टुर्नामेंटमध्ये. अगदी त्याच पद्धतीने त्याची कारकीर्द सुरू आहे आज या शेलूच्या क्रीडांगणावर. सोमवारी मॅचेस आहेत. भरपूर सारे संघ अवेलेबल नसतात, परंतु ज्यावेळी आपण हँडबिल टाकली त्याचवेळी लगेचच ॲडव्हान्स देऊन नितीनने टीम बुक केली की आम्हाला ही टुर्नामेंट खेळायची आहे. कारण जय कोलमा माता क्रिकेट संघ शेलू म्हटलं की जबरदस्त आयोजन असतं. आमच्या या क्रिकेट संघाची ओळख तुम्हाला सांगतो की ही स्पर्धा आम्ही पैसे कमवण्यासाठी अजिबात भरवत नाहीत. फक्त नावासाठी स्पर्धा असते आणि जास्तीत जास्त आम्हाला जेवढं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करतो. अगदी ड्रोन, 2-2 कॅमेरे, या भव्य दिव्य ट्रॉफीज, समतमची सायकल आहे, मॅन ऑफ द मॅच असतील, भरपूर सारी पारितोषिकं, शूज देखील असतील, बॅट असेल. 1 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 1. स्लोवर चेंडू होता. गती परिवर्तन, कट करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली काढा घेतली. यष्टीरक्षक नितीन यष्टांच्या मागे. फलंदाजांना कोणताही चान्स देत नाही तिथे धामोते संघाचे गोलंदाज. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे नितीनने, अगदी तशीच गोलंदाजी आता करतोय परेश.
7 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. धाव संख्या तिथेच स्थिगावली आहे, ती म्हणजे 1च्या घरात. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये डायरेक्ट हिट केला होता, तो देखील मिस झालाय. कोणतीही धाव नाहीये. आतापर्यंत 8 चेंडू हाताळले दामोदर संघाच्या गोलंदाजांनी. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव आली होती. आता बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. ज्या पद्धतीने गोलंदाजीची सुरुवात केली होती नितीनने, त्याच्याही पेक्षा चांगली सुरुवात केली आहे परेशने, परंतु त्याचा एंड चांगला करेल का? तिसरा बॉल घेऊन गोलंदाज परेश. इथे फटका हवेमध्ये, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चुकी केली आहे. कॅच इथे ड्रॉप झालाय, पोहोचलाच नाहीये चेंडू पर्यंत. आणि या चेंडूवर मिळत आहेत 2 धावा. अत्यंत महत्वाच्या 2 धावा असतील, कारण ह्या क्रीडांगणाचा आम्हाला चांगलाच अभ्यास आहे. ज्यावेळी 5 वाजून जातात त्याच्यानंतर मात्र 3 ओव्हरमध्ये 25 धावा देखील पुरेशा आहेत. 25 धावा जरी झाल्या तरी एक फायटिंग स्कोअर असू शकेल दोन्ही संघांसाठी. बघूया कितपर्यंत जाऊन मजल मारतीये कोल्हारे संघ. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, दुधारी तलवार, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावचीची संधी होती, बाल बचावला गेलाय. ऋतिक हा फलंदाज जो आतापर्यंत 4 डॉट चेंडू खेळलाय. ज्या पद्धतीने 45 क्रमांकाची जर्सी परिधान केली आहे ऋतिकने, तसा खेळ देखील करावा लागेल. रोहित शर्मा हिटमॅनची जर्सी परिधान केली आहे त्याच्या क्रमांकाची, तसा खेळ ऋतिकला करावा लागेल. मागचे 4 चेंडूवर काय झालं ते विसरून जा. आता पुढे आपल्याला काय करायचंय ते मात्र लक्षात घ्यायचंय. टोटल फक्त 8 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. दुसऱ्या ओव्हरमधील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या या एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 4च्या घरात. स्लोवर चेंडू, गती परिवर्तन केलंय. इथे आत्महत्या केली आहे. 4 चेंडू बाद झाल्यानंतर कुठेतरी स्वतःच बाद झालाय ऋतिक, आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर इन झाला ॲट नंबर 3 बंटी. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज हा नेहमीच घातक असतो, आक्रमक असतो. हार्ड हिटर म्हणजे 3ऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाची ओळख असते ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. तरी 12 क्रमांकाची जर्सी प्रदान केलेला बंटी आता खेळपट्टीवर रवाना झालाय. ऑन स्ट्राईक असेल संभाजी, नॉन स्ट्राईकला बंटी. या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धाव संख्या एका गड्याच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 4च्या घरात. रिव्हर्स अटेम्प्ट केला, जिथे सरळ बॅटने फटके येत नाहीयेत तिथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे, परंतु तो देखील अयशस्वी झालाय. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धाव संख्या 4. तोपर्यंत आपण संधी देऊया आपल्या लाडक्या डीजे मास्टरला. थँक्यू. नवीन फलंदाज खेळपट्टीवर गेलाय मयूर गोमारे. कोणत्या तरी एका खेळाडूला मोठी खेळी करणं गरजेचं आहे. फक्त 5 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे.
या 5 चेंडूमध्ये कमीत कमी 2 मोठे फटके आणि एक फायटिंग स्कोर सन्मानजनक धावसंख्या उभारायची आहे. आडव्या बॅटने फटका खेचायचा होता, थोडीशी मिसफील्ड झाली यष्टांच्या मागे आणि 22च्या स्वरूपात ही एक धाव असेल. एक एक धाव महत्वाची आहे. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कोणता संघ या चमचमत्या लखलखत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार आणि टॉप 4 मध्ये जाऊन पदार्पण करणार याकडे तमाम प्रेक्षकांचं लक्ष. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असतील त्यांचं देखील जय कोलमामाता शेलू संघाच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत. भरपूर सारी मंडळी क्रीडांगणावर देखील उपस्थित आहे, त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. कल्पेश गोलंदाजी मार्कवर आहे, स्पीडअप करा. लख प्रकाशामध्ये लख उजेडामध्ये आपल्याला ही मॅच कंप्लीट करायची आहे. त्याच्यानंतर मात्र खेळपट्टीची मरम्मत केली जाईल. नेक्स्ट बॉल कल्पेश. हेलिकॉप्टर उडवलाय, तो व्यवस्थित लँड होईल का? 1 बाउन्स बॉल सीमारेषा पार. हा आलाय संघर्षमय भगवा चौकार. नाइन रन्स. शेलू प्रीमियर लीग मध्ये देखील सामना रंगला होता. ह्याच वेळी तसाच सामना होईल का? आणखीन एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. फुलटॉस बॉल होता, संधी गमावली आहे. स्वतःवर विश्वास दाखवलाय, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. फलंदाज धावचीच्या स्वरूपात रनआउटच्या स्वरूपात माघारी पडतील. आणखीन एक चांगला झेल पकडलाय. बॅक टू बॅक ही दुसरी विकेट. थँक्यू. नेवर गिव्ह अप. अजिबात गिव्ह अप करायचं नाहीये दोन्ही संघांना, कारण क्रिकेट हा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही होतं. 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील डिफेंड होते. शेवटचा चेंडू आहे. इफ एंड इज वेल देन ऑल इज वेल. मोठा फटका येईल का? 1 धाव कंप्लीट. धावांची गरज असताना 1 धाव दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु धावचीच्या स्वरूपात आणखीन एक खेळाडू बाद आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या 10च्या घरात. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. या आपण ऐकूयात पुन्हा एकदा जोवेलीचा बुलंद आवाज मॅडी सर यांना. थँक्यू. यूट्यूबला हल्ले गती किती चालली यूट्यूबला हल्ले गती ऐसा यूट्यूबवर चॅनल झाले ते किती ना केटीसी वाल्याची भीती. यूट्यूबवर चॅनल झाले ते किती केटीसी वाल्याची भीती. अरे यूट्यूबवर चॅनल झाले ना त्यांना केटीसी वाल्याची भीती. अरे यूट्यूबवर चॅनल झाले ते केटीसी वाल्याची भीती.
त्यांच्या नावानं हलके कर्जत सिटी थँक्यू थँक्यू अशी बेस्ट हाय क्वालिटी नामचा धन्यवाद धन्यवाद डीजे. खरं तर डीजे ऑपरेटरचं सुद्धा कौतुक करावं लागेल आणि KTC लाईव्ह इव्हेंट याही वाहिनीचं तितकंच कौतुक. 11 धावांची गरज. धन्यवाद अविनाशजी तरे. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सज्ज होतो गोलंदाज. 11 धावा म्हटल्यानंतर 3 षटकामध्ये ऑलरेडी सामना खुला झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. कारण 18 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि 11चं टार्गेट आहे. प्रथमेश धामोते संघाचा कल्पेश. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक धावतायत. एक कंप्लीट. सेकंडचा कॉल. फंबल्स आलेत. बॅकअप मिळालंय आणि या 2 धावा सहज सोप्या पद्धतीने या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. सध्या आपण पाहिलं तर आपल्या याच विभागामध्ये कर्जत तालुक्याची कर्जत प्रीमियर लीग सुद्धा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. लाईन चांगली आहे. पडल्यानंतर थोडंसं चेंडू खाली राहिलाय. कमबॅक आपण पाहतो. यंगस्टर कोल्हारे संघ आणि धामोते एकाच बेल्ट मधील हे 2 संघ सध्या खेळतात. नेरळ शहराला बिलॉंग करणारे हे 2 संघ आहेत. 11 धावांचं टार्गेट आहे. हो खोलवर टप्पाचा बॉल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अक्षरशः खोदून काढलं कल्पेशने. एक सिंगल धाव एकवटली आहे. चांगली गोलंदाजी करतात गोलंदाज बंटी वाघ. या गोलंदाजाने सकाळी 2 सामन्यामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती. तो गोलंदाज बंटी वाघ आपण पाहतोय. फुल टॉस आणि या फुल टॉस वरती धावा मिळतील. 4-4-4 आलेला दर्जेदार चौका. अशी बेस्ट हाय क्वालिटी नामचा अशी बेस्ट हाय क्वालिटी नामचा अशी बेस्ट हाय क्वालिटी नामचा थँक्यू 2 अगदी आपण पाहिलं तर सुरुवातीला सिंगल धावा आल्या. त्यानंतर एक चौकार आलाय. 6 धावा धावफलकामध्ये. अवघ्या 5 धावांची गरज. या ठिकाणी आपण पाहतोय मागे पंचांकडे स्ट्रॉंग अपील परंतु फक्त डॉट बॉल. 7 धावा झालेले. पहिले सुरुवातीला 2 आल्या. त्यानंतर एक सिंगल आणि चौकार 2 डॉट. षटक क्रमांक पहिले बंटी बागचं तुम्ही पाहतायत. अजूनही गरज विजयासाठी 4 धावांची. शेवटचा अंतिम बॉल. सात धावा झालेले आहेत. 11चं टार्गेट आहे. स्विच हिट. फटका चांगला आहे परंतु या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्याच्या खाली उपस्थित आहेत. डाऊन दी बॉल येत असताना टिपली असेल. फलंदाज फेल. गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे परंतु उद्या देखील 8 ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. एकंदरीत 32 ग्रामीण संघांना प्रवेश या स्पर्धेमध्ये देण्यात आलेला आहे आणि या 32 ग्रामीण संघातून आपल्याला कोणता संघ चॅम्पियन होईल याचं उत्तर 25 डिसेंबरला गुरुवारी नक्कीच मिळेल. परंतु आज टॉप 4 मध्ये कोणता संघ दाखल होईल. 12 बॉल 4 धावांची गरज. प्रथमेश धामोते संघ सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय एक मजबूत स्थितीमध्ये. 3 षटकांचा स्पेल त्यांचा पहिला. प्रत्येक गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय कल्पेश पाट मधून बॉल सीमा पार. विनिंग स्ट्रोक. धावा मिळतील 4 आणि 11 धावा या ठिकाणी झालेले आहेत. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. प्रथमेश धामोते हा संघ टॉप 4 मध्ये दाखल होणारा पहिला संघ आम्हाला मिळाला आहे. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 मध्ये. उद्या यायला विसरू नका, पाहायला विसरू नका. उद्या देखील 8 ग्रामीण संघ बरोबर सकाळी ठीक 9 वाजता. आज जरी ही स्पर्धा उशिरा चालू झाली असेल तरी उद्या ठीक दिलेल्या वेळेनुसार या ठिकाणी पहिला सामना चालू होणार आहे. याची दक्षता सर्व संघांनी घ्यायची आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. मी अभिरशा इलेक्ट्रिकल्स अविनाश तरे यांना विनंती करेन आपल्या शुभास्ते आपण देऊया भारत मॅच. जय कोलंबो माता शेलू संघाचे पुरस्कर्ते आणि खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती आहे
ते अविनाश तरे मी विनंती करेन ना कल्पेश ठरतोय प्रथम